गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजचा टॉपिक आहे ते जीवनदायी झाड. ठीक आहे. ठीक आहे. लेसन नंबर 14. ठीक आहे. ते जीवनदायी झाड. तर आपण लेखकाचा अगोदर परिचय पाहूया. या पाठाचे ते जीवनदायी झाड या पाठाचे लेखक आहेत भारत ससाने. त्यांचा जन्म 1951 साली झालेला आहे. ते एक प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार तसेच ते कादंबरीकार होते. अनर्थ, लाल फुलांचे झाड हे काही कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. तसेच सर्प, दूर तेथे दूर तेव्हा, रात्र या काही लघु कादंबऱ्याही त्यांच्या प्रसिद्ध आहेत. फलदायी व जीवनदायी लिंबाचे झाड आणि मानवी जीवन यांची सुंदर सांगड घालण्याचा यशस्वी प्रयत्न प्रस्तुत पाठात लेखकाने केला. तर लिंब म्हणजे आपण जे सरबत वगैरे पितो, ठीक आहे, त्यामध्ये जे लिंबू आपण वापरतो त्या लिंबाचं झाड. ठीक आहे. फलदायी व जीवनदायी त्या लिंबाच्या झाडाबद्दल लेखकाच्या मनात असे विचार आहेत की ते झाड म्हणजे एक फलदायी आणि जीवनदायी असं झाड आहे आणि त्या झाडाची त्यांनी मानवी जीवनाशी एक सुंदर प्रकारे काय सांगड घालण्याचा प्रयत्न या पाठातून दाखवलेला आहे, दर्शविलेला आहे. तर पहिला पॅरेग्राफ आपण इथून सुरुवात करतोय पाठाला. मी राहत होतो त्या घराच्या माग एक लिंबाचं झाड होतं. लिंब म्हणजे कडुलिंब नव्हे, आपण खातो त्या लिंबाचं झाड. खिडकी लगतच होतं ते काटेरी आणि लिंबाच्या फळांनी गच्च लगडलेलं असं. लसलशीत, हिरवगार आणि चैतन्य. प्रदेश सगळा उन्हाचा होता. त्या भागात एकूणच उन्हाळा जास्त आसमंत तापून जाईल. आसपासची जमीन तापून करपून तपकिरी पडलेली दिसे. जी काही झाडं आसपास होती ती मलूल आणि काळपट हिरवी दिसत आणि पाणथळ तर परिसरात कुठंच नव्हती. सगळीकडे शुष्क कोरडी जमीन. घर सुद्धा तापून निघे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ते झाड म्हणजे विलक्षण जीवनमय आणि जीवनदायी वाटे. तर इथे लेखक त्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे ते लिंब, आपण नेहमी लिंब म्हटलं की कडुलिंब म्हणजे आपण गुढीपाडव्याला जे कडुलिंबाच्या झाडाचा पाला वापरतो, म्हणजे ज्यावेळेस गुढी उभा करतो, तर ते कडुलिंबाचं झाड नसून जे लिंब, लिंब म्हणजे काय, जे आपण खाण्यासाठी वापरतो लिंबू, त्या लिंबाच्या झाडाबद्दल लेखक या पाठात आपल्याला सांगू इच्छितात. तर लेखक ज्या घरात राहत होते त्या घराच्या माग एक लिंबाचं झाड होतं. लिंब म्हणजे कडुलिंब नव्हे. तर इथं लेखक स्पष्टपणे सांगतात की ते लिंब म्हणजे कडुलिंब नव्हे, तर आपण खातो त्या लिंबाचं झाड म्हणजे आपण जे आपल्या जेवणात वापरतो लिंबू, ते लिंबाचं झाड म्हणजे खातो आपण ते लिंबू. ठीक आहे. खिडकी लगतच होतं ते काटेरी आणि लिंबाच्या फळांनी गच्च लगडलेलं असं. म्हणजे त्या झाडाचं वैशिष्ट्य लेखक सांगतात की ते जे जिथं लेखक राहत होते त्या खिडकीच्या लगतच म्हणजे खिडकी जवळच ते काटेरी लिंबाचं झाड. कुणी कुणी पाहिले लिंबाचं झाड? पाहिले कुणी कुणी शेतात वगैरे किंवा कुणी आवर्जून आपल्या गार्डन मध्ये वगैरे लावलेलं असतं. ठीक आहे. तर ते कसं असतं, झाड कसं असतं, काटे असतात त्याला, त्यामुळं ते झाड काटेरी होतं आणि त्या झाडाला एवढे लिंब म्हणजे फळ, लिंबाची जी फळं आहेत ती एवढी लागलेली होती की ते असं गच्च लगडलेलं झाड होतं.
लसलशीत, हिरवगार आणि चैतन्यमय. तर जे ते झाड होतं ते कसं दिसत होतं, एकदम हिरवगार आणि चैतन्यमय. लसलशीत म्हणजे एकदम रसदार. जर लिंबू आपण पाहिलं तर पिवळ्या कलरचं जर लिंबू एकदम रसदार, लसलशीत आणि कसं दिसतं, तर त्याप्रमाणे ते झाडाचं पण वर्णन लेखक करतात की ते झाड लसलशीत, हिरवगार आणि चैतन्यमय, म्हणजे चैतन्य देणारं होतं. जसं काही ते झाड म्हणजे एक जिवंतपणाचं खूप छान उदाहरण होतं असं लेखक सांगतात. प्रदेश सगळा उन्हाचा होता. लेखक ज्या प्रदेशात किंवा ज्या भागात राहत होते तो सगळा प्रदेश कसला होता, उन्हाचा. ठीक आहे, म्हणजे खूप ऊन तिथे होतं. म्हणजे ज्यावेळेस उन्हाळा होता त्या ऋतुमानातलं हा प्रसंग आहे किंवा त्या ऋतुमानात लेखक या लिंबाच्या झाडाबद्दल वर्णन करत आहे, त्याचे त्या लिंबाच्या झाडाचं वैशिष्ट्य सांगत आहे. त्या भागात एकूणच उन्हाळा जास्त आसमंत तापून जाईल. म्हणजे उन्हाळा असल्यामुळं आजूबाजूचा परिसर किंवा आपल्याला माहितीये ज्यावेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस भरपूर ऊन असतं आणि त्यामुळे आजूबाजूचा परिसर खूप तापून जातो, खूप गरम गरम होतो. आसपासची जमीन तापून करपून तपकिरी पडलेली दिसेल. तर जी आजूबाजूची जी जमीन होती ती सूर्यप्रकाशाने काय होऊन जायची, तापून जायची आणि करपून म्हणजे जर एखादी गोष्ट जळाली, करपली म्हणजे जळाली. आता एखादी भाकरी किंवा आपण चपाती तव्यावर आपली आई किचन मध्ये भाजत असताना कशी जर ती जळाली तर त्याला काय म्हणतो आपण, करपून गेली. ठीक आहे, तर जर ह्या उन्हाळ्यामध्ये सूर्यप्रकाशामुळे ही जमीन जी आहे ती तापून आणि करपून गेलेली असेल, त्यामुळे ती कशा कलरची, तपकिरी म्हणजे ब्राऊन कलर, म्हणजे इटकरी कलर सारखी ती जमीन दिसत असेल. जी काही झाडं आसपास होती ती मलूल आणि काळपट हिरवी दिसत आणि पाणथळ तर परिसरात कुठंच नव्हती. म्हणजे आजूबाजूची जर झाडांचं आपण वैशिष्ट्य किंवा निरीक्षण केलं तर त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ती झाडं अगदी त्या अशा वातावरणात उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळी झाडं कशी पडली होती, अगदी मलूल आणि काळपट हिरवी म्हणजे असा काळपट हिरवा कलर त्या झाडांना आला होता, कारण भरपूर ऊन होतं आणि त्यामुळं त्या झाडांची अशी अवस्था झाली होती. आणि पाणथळ म्हणजे ओलावा किंवा पाणी आहे असं परिसरात कुठंच दिसत नव्हतं. सगळीकडे शुष्क कोरडी जमीन, सगळीकडे शुष्क म्हणजे ज्या वातावरणात किंवा जिथे आपण जमीन जर पाहिली तर ती अगदी कोरडी म्हणजे त्यामध्ये थोडं सुद्धा पाण्याचा अंश नसणे, म्हणून ती शुष्क आणि कोरडी अशी जमीन आजूबाजूला दिसत होती. घर सुद्धा तापून निघे या सगळ्या पार्श्वभूमीवर ते झाड म्हणजे विलक्षण, जीवनमय आणि जीवनदायी वाटे. तर जे आपल्याला माहितीये, आपण दुपारी जर उन्हाळ्यामध्ये दुपारी कसं वातावरण असतं की आपलं घर सुद्धा पूर्ण तापून म्हणजे गरम होऊन निघतं. त्यामुळे आपल्याला फार गरमी आणि खूप उकाडा असं एकंदरीत वातावरण आपल्याला जाणवतं. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर ते झाड मात्र जीवनमय आणि जीवनदायी वाटते. कारण ते झाड, जे लिंबाचं झाड होतं ते अगोदरच लेखकांनी सांगितलं आहे की कसं होतं, लसलशीत, हिरवगार आणि चैतन्य. म्हणजे इतकं हिरवगार होतं की त्याच्याकडे बघून वाटतच नव्हतं की ते उन्हाळ्यामध्ये असं झाड असू शकतं. त्यामुळं ते झाड कसं वाटत होतं, एकदम जीवनमय, म्हणजे त्याच्यात फार जिवंतपणा आहे आणि चैतन्य आहे. त्यामुळं ते झाड आपल्याला जीवनदायी म्हणजे जीवन देणार, ठीक आहे, असं वाटत होतं. तर खर तर भिंतीच्या उंचीचे झालेले भिंतीच्या उंचीचे झालेले लिंबाचे झाड
म्हणजे भोवतालच्या सजीवांच्या दिलाशाचं केंद्र झालं. हे माझ्या लक्षात आलं. त्या झाडाखाली काळी भोर सावली असे मोरीचं पाणी सगळं त्या झाडाला जाईल. तर लेखक सांगतात की ते भिंतीच्या उंचीचं, म्हणजे जर भिंत उंच असते, आपल्या घराची भिंत उंच असते, तर त्या उंचीचं ते झाड वाढलेलं होतं, तेवढं झाड ते उंच झालं होतं. आणि त्यामुळे आजूबाजूचे जे पण सजीव होते, सजीव म्हणजे जे प्राणी पक्षी कीटक जे पण कुणी असतील, तर त्या म्हणजे आपल्याला माहितीये सजीव आणि निर्जीव ह्या गोष्टी आपण विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत, सायन्स मध्ये. ठीक आहे. सजीव सजीव म्हणजे असे प्राणी किंवा असे जीव ज्यांच्यामध्ये जिवंतपणा आहे. ठीक आहे. जे चालू शकतात, बोलू शकतात, जेवण करू शकतात, अशा जीवांना आपण काय म्हणतो, सजीव म्हणतो. ठीक आहे. तर आजूबाजूचे जे पण सजीव होते त्यांच्यासाठी हे झाड म्हणजे काय होतं, दिलाशाचं केंद्र होतं. दिलासा म्हणजे एक आश्रय मिळावा किंवा त्या झाडाकडे पाहून आपल्याला एकदम आधार वाटावा असं लेखकाला वाटत होतं, कारण सगळे जीव त्या झाडाचा आधार घेत होते. त्या झाडाखाली काळी भोर सावली असे आणि त्यामुळं ते झाड इतकं उंच झालं होतं, त्यामुळे त्या झाडाच्या खाली कशी सावली होती, काळी भोर. कारण सावली पडली की आपल्याला माहितीये खाली सावली जर आपण पाहिली तर ती काळी भोर असते. मोरीचं पाणी सगळं त्या झाडाला जाईल. म्हणजे जे पण काही मोरीचं म्हणजे जे आपण भांडे किंवा धुतल्यानंतर जे काही पाणी असतं, तर ते पाणी जे मोरीचं पाणी असतं ते कशाला जात होतं, त्या झाडाला जात होतं. त्यामुळं जमिनीत नेमकी तिथंच ओल असते आणि या पाण्यामुळं काय व्हायचं की त्या जमिनीमध्ये नेमकी त्याच ठिकाणी फक्त ओलावा दिसून येतो. त्या ओलसर जमिनीत मला काही शंख दिसू लागले. हा, आता शंख म्हणजे तुम्ही वाळूमध्ये ज्यावेळेस खेळायला जाता त्यावेळेस वाळूमध्ये तुम्ही जर पाहिलं तर छोटे 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 शंख दिसतात. ठीक आहे. तर ते शंख, ठीक आहे, तुम्ही तुमचा छंद म्हणून कधी जोपासला असेल की शंख गोळा करणे, शिंपले गोळा करणे, हो की नाही. मग त्यातले जे शंख आहेत ते शंख त्या ओलसर जमिनीत लेखकाला दिसू लागले. आज इथं दिसलेला शंख उद्या तिथे दिसेल. म्हणजे जर आज आपण जर त्याचं निरीक्षण केलं त्या शंखाचं, तर तो शंख आज आपण इथं पाहिला तर उद्या जर आपण तोच शंख पाहिला तर तो उद्या त्या शंखाची जागा बदललेली दिसेल. रात्रीतून तो बराच सरकलेला असेल आणि आपण जर आज पाहिलेला असेल आणि पूर्ण रात्रभर जर त्याचं निरीक्षण नाही केलं, रात्रीतून तो आपण दुसऱ्या दिवशी पाहिलं तर रात्रभराच्या कालावधीत तो शंख बराचसा पुढं सरकलेला दिसून येत असेल. लहान मोठे अनेक शंख मग मला दिसून येऊ लागले. तसं ज्यावेळेस लेखक निरीक्षण करू लागले त्यावेळेस लहान मोठे असे काही लहान काही मोठे असे शंख लेखकाला दिसून येत होते. मला लक्षात आलं की या झाडाखाली गोगलगाईची वस्ती आहे. म्हणून मग हे शंख दिसतात म्हणजे याचा अर्थ तिथे नेमकंच काहीतरी, शंख तर निर्जीव आहेत, ते स्वतःहून चालत जाऊ शकत नाही. याचा अर्थ तिथे हमखास काय असणार, गोगलगाई, स्नेल. गोगलगाई म्हणजे काय, स्नेल. तुम्ही पाहिला असेल गोगलगाईला. ठीक आहे. तर त्या गोगलगाईची वस्ती तिथे आहे हे लेखकाच्या लक्षात आलं. इतक्या मोठ्या आकाराच्या गोगलगाईची मी आकाराच्या गोगलगाई मी प्रथमच पाहत होतो आणि प्रथमच मी असंही पाहिलं की त्या गोगलगाई शंख पाठीवर घेऊन तर चालतातच, परंतु त्या झाडावरही चढतात. तर तुम्ही कधीही ज्यावेळेस निरीक्षण केलं असेल तर त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यावेळेस गोगलगाई आपल्या पाठीवर शंख घेऊन चालते त्यावेळेस जसं काही तो शंखच पुढे चालत आहे असं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. तर ती गोगलगाई जी आहे ते आपलं स्वतःच सर्व अंग ते शंखाच्या आतमध्ये घालून ठेवते आणि मग ती चालत असताना असं वाटतं की ती शंख आपल्या पाठीवर घेऊन चालते. ठीक आहे. त्यामुळं ती चालत असताना असं आपल्याला पाहायला भेटतं की जसं काही आपण
तो शंखच चालत आहे आणि या ज्या गोगलगाई आहेत त्या झाडावरही चढत होत्या. ठीक आहे, म्हणजे जर त्या हलत असतील तर काय होतं, असं दिसत होतं की ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गोगलगाई जात होत्या. फांदीवर चिकट रंगानं बरबटलेल्या गोगलगाई पाहणं, त्यांचा प्रवास निरखणं हा माझा आणि लहान मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला होता. त्यामुळं लेखकाची मुलं आणि लेखक यांचा हा एक जसं काही कौतुकाचा कार्यक्रम झाला होता की ते फांदीवर चिकट रंगानं बरबटलेला. आता तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस गोगलगाई एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते त्यावेळेस ती एक वेगळ्या प्रकारचा चिकट असा पांढरा द्रव सोडते. ठीक आहे, त्यामुळं ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताना आपल्याला काय दिसेल की एक छोटीशी लाईन, जशी काय रेष एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाताना ती अशी चिकट रंगाची रेष ती आखत चालली आहे असं दिसून येत होतं. लवकरच एका पारव्याची जोडी त्या गर्द हिरव्या आश्चर्यात दिलासा शोधू लागली. त्या जोडीनं काड्या काड्यांचं एक घरट त्या लिंबाच्या काटेरी झाडात बांधायला सुरुवात केली. तर तिथे काय झालं, एकदा पारवा, ठीक आहे, म्हणजे तुम्ही पारवे पाहिले असतील असे ग्रे कलर मध्ये. पारवा हा कलरच आहे. आपण ज्यावेळेस मराठीमध्ये विचार करतो वेगवेगळे रंग, त्यामध्ये पारवा हा एक वेगळा रंग आहे. तर पारवा म्हणजे हा एक पक्षी आहे. ठीक आहे, जसा तुम्ही काय म्हणता तुम्ही कौलारू घरांवरती जर तुम्ही पाहिलं तर ह्या पारवे तुम्हाला दिसून येतील. ठीक आहे, तर ह्या पारव्यांची जोडी त्या गर्द हिरव्या आश्चर्यात दिलासा शोधू लागली. म्हणजे त्या झाडावरती ते काय दिलासा शोधू लागले, म्हणजे तिथं आपलं स्वतःचं घर बांधण्यासाठी ते जागा शोधू लागली. त्या जोडीनं काड्या काड्यांचं एक घरट त्या लिंबाच्या काटेरी झाडात बांधायला सुरुवात केली. मग तुम्हाला माहितीये, ज्यावेळेस पक्षी झाडावरती घरट बांधतात त्यावेळेस काड्या 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 घेऊन येतात आणि आपलं घरट बांधायला सुरुवात करतात. तसंच या पारव्याच्या जोडीनं तिथं घरट बांधायला त्या झाडावर सुरुवात केली. खिडकीतून किंवा दारातून हळूच पाहिलं की गुंजाच्या डोळ्यांची लुकलुकत्या नजरेची पारवी दृष्टीस पडे. म्हणजे ज्यावेळेस लेखक त्या खिडकीच्या दारातून हळूच पाहण्याचा प्रयत्न करत त्यावेळेस त्या पारवे जे आहे ते गुंजे, म्हणजे त्यांचे डोळे फार छोटे छोटे असतात, त्यामुळं गुंज म्हणजे हा एक लाल कलरचा एक छोटासा मणी असतो. ठीक आहे, तर त्या पारव्यांचे डोळे कसे असतात, लाल असतात. त्यामुळे गुंजांच्या डोळ्यांची म्हणजे अगदी छोटे डोळ्यांचे आणि लुकलुक त्या नजरेची पारवी दृष्टीस पडत. म्हणजे त्यांची नजर कशी असायची, लुकलुकती. ठीक आहे, भोवतालच्या रखरखीतून त्या जोडीनं एक थंड असा आश्रय शोधून काढला होता. तर तुम्हाला माहितीच आहे, उन्हाळा असल्यामुळे तिथे काय होतं, सगळीकडे आजूबाजूला खूप उन्हाळा आणि तापून गेलेलं सगळं परिसर होता, वातावरण होतं. त्यामुळं ती पारव्याची जी जोडी होती ती त्या झाडावरती थंड आश्रय असल्यामुळे तिथं आजूबाजूला आपला आश्रय त्यांनी शोधून काढला होता. माझा मुलगा तिथं वारंवार जाऊन पाही म्हणून मग ते जोडपं हळूहळू दिसेनासं झालं. मग जो लेखकाचा मुलगा होता तो नेहमी ते जाऊन निरीक्षण करत असे. त्यामुळं त्या पारव्याच्या जोडीला असं वाटलं की आपल्याला ह्या माणसांपासून काही धोका असू शकतो. त्यामुळं नंतर ते काय झालं, ते पारव्याची जी जोडी आहे ते तिथून त्यांनी आपला मुक्काम हलवला आणि ते तिथं दिसेनासे झाले. ठीक आहे, चिमण्या आणि इतर पक्षी यांनी ते झाड नेहमी गजबजलेलं असे, जणू गात बहरत संगीतमय झाड. तुरेदार बुलबुल आणि पोपट नेहमी तिथं दिसत. त्या सगळ्यांचं ते झाड म्हणजे एक केंद्र, एक आकर्षण, एक आश्वासनाचं, विश्वासाचं ठिकाण झालं होतं. चिमण्या आणि इतर पक्षी, तुम्हाला माहिती आहे चिमण्या, ठीक आहे, स्पॅरो आणि इतर पक्षी म्हणजे वेगवेगळ्या
प्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे पक्षी तिथं त्या झाडावर येऊन बसत. त्यामुळं ते झाड नेहमी कसं असायचं, गजबजलेलं, म्हणजे वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज तिथं येऊ लागे. त्यामुळे ते झाड अगदी गजबजलेलं नेहमी दिसायचं. जणू गात बहरत संगीतमय झाड. जसे पक्षी तुम्हाला माहित आहे, प्रत्येक पक्षाचा आवाज वेगवेगळा असतो आणि त्यांची एक गाणं म्हणण्याची किंवा जसं ते वेगवेगळ्या आवाजात बोलतात, तसं आपल्याला असं वाटतं की ते एक वेगळंच संगीत आहे, ते एखादं गाणं गात आहेत. ठीक आहे. जसं कोकिळा आहे, कोकिळा वेगळ्या आवाजात कुहू कुहू गाणं म्हणते, किंवा आपल्याला तसं फील येतं की किती छान ती बोलत असते. तसं वेगवेगळे पक्षी वेगवेगळ्या आवाजात ते आपला आनंद व्यक्त करतात. त्यामुळं जर पक्ष्यांना आनंद झाला तर ते जर आपण ऐकलं तर ते जसं काय आपल्याला असं वाटतं की एक संगीतच तिथं चालू आहे. त्यामुळं जणू गात बहरत संगीतमय झाड. त्या झाडावर असे वेगवेगळे पक्षी येऊन जसं चिवचिवाट, चिमण्या चिवचिवाट करतील, बाकीचे जे पक्षी आहेत ते वेगवेगळ्या आवाज काढतील. तर त्यामुळं लेखकाला असं वाटत होतं की ते जसं काही जणू एक गाणंच आहे, एक संगीतमय ते झाड आहे, ते बहरत संगीतमय एक झाड आहे. तिथे तुरेदार बुलबुल, म्हणजे जे बुलबुल पक्षी असतो त्याला तुरा असतो डोक्यावरती, त्यामुळं तुरेदार बुलबुल, पोपट, पोपट पण तुम्ही पाहिला आहे, पॅरट. ठीक आहे. तर त्या झाडावरती नेहमी दिसत असत. त्या सगळ्यांचं ते झाड म्हणजे एक केंद्र. तर त्या सगळ्या पक्ष्यांसाठी ते झाड म्हणजे एक सेंटर होतं, एक केंद्र होतं, एक आकर्षण, एक आश्वासनाचं, विश्वासनाचं ठिकाण झालं होतं. तर त्या झाडाबद्दल प्रत्येक पक्षाला एक वेगळं आकर्षण झालं होतं. प्रत्येक पक्षी तिथं येऊन आश्वासनाचं आणि विश्वासाचं ठिकाण असल्यासारखं तिथं येऊन आश्रय घ्यायचा, तिथं येऊन आनंदानं काही पक्षी बसत असत. त्यामुळं ते असं वाटत होतं की त्या पक्ष्यांसाठी हे झाड म्हणजे एक केंद्र आहे, एक खूप मोठं आकर्षण आहे आणि कशाचं ठिकाण आहे, विश्वासाचं आणि आश्वासनाचं एक ठिकाण होऊन गेलं होतं. कलकलाट आणि गजबजाट, म्हणजे हे पक्षी नेहमी तिथे येऊन खूप कलकलाट आणि गजबजाट करत होते, म्हणजे आवाज करत होते. तर त्या पक्ष्यांच्या आवाजाला लेखक कलकलाट आणि गजबजाट असं. त्या झाडानं जणू अनेक पक्ष्यांना जगण्यासाठी नवं आश्वासक निमंत्रण दिलं होतं. तर त्या झाडानं अशा खूप आणि भरपूर अशा अनेक पक्ष्यांना काय दिलं होतं, एक आश्वासन दिलं होतं, नवं आश्वासन किंवा निमंत्रण दिलं होतं. त्यामुळं अनेक पक्षी त्या झाडावरती येऊन बसत होते. जसं काय त्या झाडानं त्या प्रत्येक पक्षाला निमंत्रण दिलं होतं की तुम्ही माझ्या फांद्यांवरती येऊन निवांतपणे आश्रय घ्या, तुम्ही येऊन माझ्या झाडावरती घरटं बांधा, इथं येऊन तुम्ही बसा, असं एक त्यानं जसं काही निमंत्रण दिलं होतं सगळ्या पक्ष्यांना. ते आश्वासन कंठोकंठी दूरपर्यंत पोहोचून भोवतालच्या तप्त वातावरणातून अनेक पक्षी त्या एकमेव थंड झाडाकडे थव्या थव्यानं येत असल्याचं माझ्या लक्षात आलं. तर ते आश्वासन कंठोकंठी दूरपर्यंत पोहोचून, म्हणजे जसं ते पक्षी मोठमोठ्यांना चिवचिवाट, कलकलाट, गजबजाट करत होते, त्यामुळं जे दूरवर इतर जे पक्षी होते ते त्या पक्ष्यांना पण जसं काही त्या झाडावरती बोलवत होते परत. ठीक आहे. तर त्यामुळं काय व्हायचं की त्या भोवतालच्या तप्त वातावरण, ते वातावरण कसं उन्हाळ्याचं असल्यामुळं आजूबाजूचं वातावरण कसं होतं, तप्त होतं. त्यामुळं हे जे आलेले पक्षी जे आहेत त्यांचा कलबलाट आणि गजबजाट ऐकून बाकीचे पण पक्षी थव्या थव्यानं, तुम्हाला माहितीये जर अनेक पक्ष्यांचा झुंड किंवा एकत्र पक्षी असतील तर त्याला आपण काय म्हणतो, थवा. तुम्ही आकाशात निरीक्षण केलं असेल की असे अनेक पक्षी थव्या थव्याने उडतात. ठीक आहे. तर असे थवेच्या थवे येऊन त्या झाडावरती पक्षी येऊन बसत होते आणि तिथं काय करत होते, आश्रय घेत होते. ते त्यांच्या दिलाशाचं एक ठिकाण होऊन बसलं होतं. ठीक आहे.
झाडाखाली मुंग्यांचंही एक वेगळंच विश्व होतं. अनेक रंगी किडे सुद्धा त्या दलदलीत होते. तर त्या झाडाखाली एक वारुळ दिसत होतं. ठीक आहे, म्हणजे जिथं तुम्हाला माहितीये मुंग्या जर असतील तर ते काय बनवतात, तिथं वारुळ. ठीक आहे, तर त्या झाडाखाली त्या मुंग्यांचंही एक वेगळं जग होतं. विश्व, विश्व म्हणजे जग, ते आपलीच एक दुनिया होती मुंग्यांची. ठीक आहे, अनेक रंगी किडे सुद्धा त्या दलदलीत होते. म्हणजे तुम्हाला माहितीये, जर तुम्ही पावसाळ्याच्या दिवसामध्ये गवतावरती काही किडे असतात, तर ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या रंगाचे असतात. ठीक आहे, तर असे अनेक रंगी किडे सुद्धा त्या झाडाखाली त्या दलदलीत होते. एकदा पाहत असताना सापाची कात आढळून आली. आता सापाची कात, कात म्हणजे काय, ज्या वेळेस तुम्ही पाहाल की एखादा साप जो आहे तो आपली स्वतःची जी त्वचा असते ती काय करतो, तो एखाद्या बिळामध्ये किंवा अशी काटेरी झुडपामध्ये जाऊन आपली जी जुनी त्वचा आहे तो तिथं तो टाकतो आणि त्याला नवीन त्वचा यायला त्यावेळेस सुरुवात होते सापाला. जी त्याची जुनी त्वचा त्याने तिथं टाकलेली असते, सोडून दिलेली असते, त्याला काय म्हणतात, कात. तर तिथे एकदा निदर्शनास, आपल्या लेखकाच्या निदर्शनास सापाची कातही आली होती. झाडांवर खारीची वस्ती तर होतीच, पण थंड सावलीत कुत्रीही तिथं विसाव्याला येत. तर झाडांवर खारीची म्हणजे खारुताई तुम्हाला माहितीये, सारखी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपली शेपटी फुगून कशी सारखी नेहमी फिरत असते. ठीक आहे, तर तिथं अशा खारीची पण वस्ती त्या झाडावर होती. आणि तेवढंच नव्हतं, तर त्या सावलीत काही कुत्रीही विसाव्याला येऊन थांबत होती. ठीक आहे, फुलांपासून ते फळापर्यंतचा सगळा जीवन प्रवास त्या झाडाचा मला पाहायला मिळाला नाही, परंतु शेवटच्या बहरात फुलं लागलेली पाहिली. म्हणजे जेवढ्या पण वेळासाठी आपले लेखक त्या घरामध्ये वास्तव्यास होते, त्या कालावधीत पूर्ण त्या झाडाचा जो जीवन प्रवास आहे, म्हणजे त्या झाडाला ज्यावेळेस फुलं लागतात तेव्हापासून ते त्या फुलांचा परत फळ होतं. ठीक आहे, म्हणजे लिंबाचं झाड जे आहे त्या लिंबाच्या झाडाला काय होतं, अगोदर छोटी छोटी फुलं यायला सुरुवात होतात आणि मग त्या फुलांचं रूपांतर परत कशामध्ये होतं, फळांमध्ये. तर लेखक त्या घरामध्ये राहत असताना हा जो प्रवास आहे, फुलं येण्यापासून ते फळ येण्यापर्यंतचा जो प्रवास आहे, तो प्रवास काही लेखकाला पाहायला मिळाला नाही. पण अगदी ज्यावेळेस हे फळं तर आलेली लेखकांनी पाहिली होती, पण अगदी छोटी छोटी ज्यावेळेस बहर यायला लागलेले असतो त्या झाडाला, त्यावेळेस मात्र शेवटचा जो बहर होता ते मात्र लेखकाने पाहिलं होतं. ही फुलं चिमुकली, मंद गोडवासाची आणि अद्भुत फळदार आश्वासन घेऊन आलेली असत. तर लेखक त्या फुलांचं वर्णन करतो, जी लिंबाच्या झाडाची फुलं जी आहेत त्यांचं लेखक वर्णन करतो की ती फुलं कशी असतात, अगदी चिमुकली म्हणजे एकदम छोटी छोटी असतात आणि मंद गोड वासाची. म्हणजे त्या फुलांचा जर वास आजूबाजूच्या वातावरणात तुम्ही पाहिला तर तो कसा येतो, मंद आणि गोड वास येतो. अद्भुत फळदार म्हणजे त्या फुलांचं परत काय होणार असतं, फळ होणार असतं, लिंबू लिंबू होणार असतं. त्यामुळं त्याला लेखकाने काय म्हटलेलं आहे, अद्भुत फळदार आश्वासन घेऊन आलेली. म्हणजे त्या झाडांचं त्या फुलांचं आता फळ होणार आहे, लिंबू होणार आहे, लिंबामध्ये रूपांतर होणार आहे. त्यामुळं ते एक अद्भुत फळदार आश्वासन होतं. ठीक आहे, फुलांमुळं लवकरच त्या झाडाभोवती पंखधारी चिमुकल्या पऱ्या उडू लागल्या. तर त्या झाडाला फुलं आलेली दिसतात, आजूबाजूला काय झालं, पंखधारी चिमुकल्या पऱ्या उडू लागल्या. तर आता हे वर्णन लेखकाने कशाचं केलंय आपण पाहतो पुढं, फुलपाखरं आणि रंगीत उडते कीटक. म्हणजे हे पंखधाऱ्या चिमुकल्या म्हणजे तुम्हाला माहितीये बटरफ्लाय, फुलपाखरं. ठीक आहे, आणि काही उडते कीटक. ठीक आहे, तर तेही तिथं आजूबाजूला फिरू लागले, उडू लागलेले लेखकाला दिसू लागले. फुलचुके, चिमुकले पक्षी आणि भुंगे. मग फुलचुके म्हणजे जे झाडांवरती बसणारे झाडांची जी फुलं असतात
त्याच्यावर बसणारे काही कीटक आहे, तर त्या कीटकांना फुलचुके असं म्हणतात. आणि चिमुकले पक्षी म्हणजे काही काही पक्षी तर खूप छोटे छोटे असतात, तर तेही तिथं येऊन त्या फुलांमुळं त्या तिथे येऊन बसू लागले. आणि तसेच काही भुंगेही तिथे येऊ लागले. एका छोट्या फांदीवर मधमाशांचं पोळही रचलं जाऊ लागलं. तर एक छोटी फांदी त्या झाडाची पाहिली असता, तिथं त्या फांदीवरती एक मधमाशाचं पोळं म्हणजे मधुमक्खी, तुम्हाला माहितीये मधमाशी, तर ती काय करायला लागली, त्या झाडावरती पोळं रचू लागली, तिथं पोळं तयार करू लागली. म्हणजे मध घेऊन यायचा फुलांमधला आणि ती त्या पोळ्यामध्ये साठवून ठेवायचं, असं मधमाशा काम करतात. तुम्ही कधी कधी पाहिलं असेल मधमाशाचं पोळं, ठीक आहे. तर ते मधमाशाचं पोळं तिथं तयार करू लागले. तेव्हा मात्र खिडकी लावून घ्यावी असं वाटू लागलं, पण त्या माशांनी कधी कुणाला दंश केला नाही. आता तुम्हाला माहितीये त्या मधुमाशा असतात त्या खूप जोराने चावा घेतात, बरोबर आहे की नाही. तर त्यामुळे लेखकाला त्याची भीती वाटू लागली की आता या खिडकीतून आपल्या घरात येतील आणि आपल्याला त्याचा दंश करतील. पण असं मात्र कधीच झालं नाही. त्या माशांनी कधीही कुणाला दंश केला नाही. सजीवांसाठी जीवनदायी केंद्र अशी त्या लिंबाच्या झाडाची व्याख्या झाल्याचं माझ्या लक्षात आलं. पण इतकंच नव्हे तर माणसंही त्या झाडाकडे आकर्षित होत होती. तर सजीवांसाठी ते एक काय होतं, जीवनदायी केंद्र होतं. म्हणजे जीवन देणारं असं ज्या ठिकाणी येऊन काही सजीव किंवा जे प्राणी आहेत तिथे येऊन आश्रय घेत होते, त्यामुळं ते एक केंद्र होऊन बसलं होतं, जीवन देणारं केंद्र. सजीवांसाठी जीवनदायी केंद्र अशी त्या लिंबाच्या झाडाची लेखकानं व्याख्या केली होती. असं लेखकाच्या लक्षात आलं होतं. त्याने असंच मनातल्या मनात त्या झाडाची व्याख्या केली होती की सजीवांसाठी जीवनदायी केंद्र, कारण तिथे अनेक प्रकारचे छोटे छोटे जीव, सजीव प्राणी तिथं वास्तव्यास येत होते. झाडावर पशु पक्षी बसत होते, कीटक बसत होते, फुलपाखरं येऊन बसत होते. म्हणजे त्या झाडाचं आकर्षण कुठल्याही सजीवाला नाही असं नाही, तर सगळे जीव तिथे येऊन बसत असल्यामुळे ते लेखकाला काय वाटत होतं, तर लेखकाने त्या झाडाची व्याख्या काय केली होती, सजीवांसाठी जीवनदायी केंद्र. पण इतकंच नव्हे तर माणसंही त्या झाडाखाली आकर्षित होत होती. तर हे फक्त प्राणी पक्षी कीटक भुंगे एवढंच नव्हे तर माणसंही त्या झाडाकडे खूप आकर्षित होत होती. माणसं सुद्धा त्या झाडाकडे येत होती, झाडाखाली बसत होती. ज्या कुण्या दाक्षिणात्य स्त्रीनं हे लिंबाचं झाड राहत्या घराच्या माग केवळ भाडेकरू असताना लावलं होतं, तिनं त्या झाडाला कुंपण घातलं नव्हतं. तर ती ज्या स्त्रीनं ते लिंबाचं झाड लावलं होतं ती एक दाक्षिणात्य म्हणजे साऊथ इंडियन स्त्री होती. आणि ती ज्यावेळेस त्या तिथे राहत होती, तर ते तिनं ज्यावेळेस तिचं घर होतं आणि त्या घराच्या आजूबाजूला तिचे काही भाडेकरू भाड्याने राहत होते, तर घराच्या माग केवळ भाडेकरू असताना लावलं होतं तिनं. आणि तिनं त्या झाडाला कुंपण घातलं नव्हतं. तर तुम्हाला माहितीये कुंपण म्हणजे काय, त्या झाडाचं संरक्षण व्हावं किंवा त्या झाडाला कुणी हात लावू नये, कुणी पक्ष्यांनी किंवा कुठल्याही प्राण्याने ते खाऊ नये म्हणून त्याला आपण काय करतो, कुंपण घालतो. किंवा कुणी त्रास देऊ नये म्हणून कुंपण घालतो. पण त्या स्त्रीनं त्या झाडाला कुंपण घातलं नव्हतं. मुक्त मोकळं झाड तिनं जणू कडूपणाच्या आणि कंजूसीच्या मर्यादा घातलेल्या नव्हत्या. तर ते झाड मुक्त आणि मोकळं तिनं वाढून दिलं होतं. आणि तिनं काय केलं होतं, जणू काही कडूपणाच्या आणि कंजूसीच्या मर्यादा घातल्या नव्हत्या. तर कुणी त्या झाडाला हात लावू नये किंवा कुणी त्या झाडाचे लिंब तोडू नये, असं जे कडूपणा असतो की आता हे माझं झाड आहे, त्या झाडाला माझ्या परवानगीशिवाय कुणी हात लावू नये, हा जो कडूपणा आहे तो तिनं त्या मर्यादा तिथं ठेवल्या नव्हत्या. कंजूशीपणा असा काहीही तिनं मनात ठेवला नव्हता. त्यामुळं ते झाड असं मुक्त आणि मोकळं वाढलं होतं. अशा कुठल्याही कडूपणाच्या आणि कंजूशीच्या मर्यादा तिथे नव्हत्या. आसपासचे लोक येत लिंबाची फळं मुक्तपणे घेऊन जात.
तर तिथे आजूबाजूची लोक तिथं त्या झाडाकडे येत आणि काय करायचे, ते लिंबाची फळं मुक्तपणे घेऊन जात. ज्यांना कुणाला लिंबांची गरज आहे ती काय करत, ते त्या लिंब तोडत आणि मुक्तपणे कुणाचीही पर्वा न करता आपल्याला पाहिजे तेवढी लिंब त्या झाडापासून घेऊन जात. फळं कधी कमी पडली नाहीत. फळांनी लगडलेलं ते झाड दृष्ट लागण्यासारखं दृष्ट लागण्यासारखं समृद्धीची भावना जागवणार आणि जीवनदायी होतं. तर अशी भरपूर लोक आजूबाजूची तिथल्या लिंबाच्या झाडाची लिंबाची फळं घेऊन जात मुक्तपणे. पण ती फळं कधीच कुणाला कमी पडली नाही. जेवढी पण लोक येत होते, जेवढे पण लोक ते फळं घेण्यासाठी, तर ते फळं सगळे लोक घेऊन जात, पण त्या झाडाची फळं आता संपलेत असं कधीही कुणाला जाणवलं नाही. ते झाड फळांनी नेहमी गच्च लकडलेलं असे आणि ते झाड जसं काही दृष्ट लागण्यासारखं होतं, समृद्धीची भावना जागवणार होतं आणि ते जीवनदायी म्हणजे जीवन देणारं होतं. समृद्धी म्हणजे ते कधीही कुठलीही गोष्ट कमी न पडणे, समृद्धी, ठीक आहे, अशी भावना जागवणारं आणि जीवन देणारं ते झाड होतं. आणि सगळ्यांसाठीच म्हणजे म्हणजे असं की माणसं, पशु पक्षी, कीटक, साप, कुत्री आणि खारी, गोगलगाई अशा सगळ्यांनाच ते आकर्षून घेत होते. म्हणजे सगळ्यांसाठीच म्हणजे कुणाकुणासाठी असं कोणच नव्हतं की ते झाड कुणाला आवडत नाही. ते आकर्षणाचं ठिकाण बनलं होतं. माणसं, पशु पक्षी, कीटक, साप, कुत्री, खारी, गोगलगाई असे सगळे लोक, सगळे सजीव तिथं त्या झाडाकडे आकर्षित होत होते. त्यामुळे ते सगळ्यांसाठी समृद्धीची भावना जागवणार, दृष्ट लागण्यासारखं आणि जीवनदायी झाड होतं. भोवतालच्या काहिलीतलं विसाव्याचं आणि आनंदाचं जणू आशीर्वादमय आश्वासन आणि जगण्याचा दिलासा. तर भोवतालच्या काहिली म्हणजे जर तुम्हाला माहितीये, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्ही दुपारी आजूबाजूला बाहेर पडला घराच्या, तर तुम्हाला माहितीये की कशी म्हणजे तुम्हाला इतकं गरम होत असतं की तुमच्या शरीराच्या अगदी काहिली उठते. पण अशा काहिलीतील म्हणजे गरम वातावरणात सुद्धा ते झाड म्हणजे एक विसाव्याचं आणि आनंदाचं जणू आशीर्वादमय आश्वासन आणि जगण्याचा दिलासा देणारं झाड सगळ्या सजीवांसाठी वाटत होत. इतकं महत्व त्या झाडाला पाहून मी चकित होऊन गेलो होतो. ज्या घराची हकीकत मी सांगतो आहे ती एक जोड इमारत होती. 3 ब्लॉक शेजारी जे राहत होते त्यांच्या परसदारी चक्क पाण्याचा हापसा होता, म्हणून भरपूर पाणी होते. मात्र अंगणात आणि परसदारात गवताची काडीही नव्हती. तर त्या झाडाला तर भरपूर महत्व आलं होतं. हे पाहून आपले लेखक चकित झाले. ज्या घराची हकीकत मी सांगतो आहे, म्हणजे ज्या घराबद्दल लेखक सांगत होते, ते घर कसं होतं, ते एक जोड इमारत होती आणि ट्विन ब्लॉक होता. ठीक आहे, म्हणजे एकाच घराला जोडून दुसरं घर असं होतं. शेजारी जे राहत होते म्हणजे आता जोड इमारत, एकाच इमारतीला दुसरी इमारत जर जोडून असेल तर त्याला आपण काय म्हणतो, जोड इमारत. तर एका इमारतीत जे झाड होतं आणि जिथं ते घर होतं त्याबद्दल आतापर्यंत लेखक बोलत होते. आणि त्याच इमारतीला दुसरी इमारत जी जोडून होती त्या इमारतीबद्दल लेखक सांगतात. जे शेजारी होते त्या इमारतीच्या दुसऱ्या बाजूला, ठीक आहे, म्हणजे जोड इमारत म्हणजे एका इमारतीत हे झाड आणि झाडाचे लोक तिथे राहत होते, म्हणजे त्या परिसरातले लोक. आणि त्याच इमारतीला जोडून दुसरी इमारत होती, म्हणजे त्या झाडाच्या शेजारी, त्या जिथं ते झाड होतं त्या घराच्या शेजारी जे दुसरे लोक राहत होते
ते शेजारी जे राहत होते त्यांच्या परसदारी चक्क पाण्याचा हापसा होता. म्हणजे त्यांच्या परसदारी म्हणजे घराच्या मागच्या साईडला हापसा. हापसा म्हणजे ज्या आपण हँडपंप म्हणतो, ठीक आहे, म्हणजे हापसा. पाणी हापसून आपण तिथं आणू शकतो आपल्याला लागेल तसं. त्यामुळं तिथे त्या हापशाचं भरपूर पाणी होतं. मात्र अंगणात आणि परसदारात गवताची काडीही नव्हती. म्हणजे तिथे एवढं पाणी असून पण त्या अंगणात आणि परसदारात एकही गवताची काडी नव्हती. म्हणजे जे शेजारी त्या इमारतीला लागूनच दुसरी जी इमारत होती तिथल्या माणसांबद्दल लेखक आता सांगत आहेत. माणसं उदास, दुर्मुखलेली, त्रस्त वाटत. तर तिथली जी माणसं आहेत शेजारच्या इमारतीत राहत होती ती कशी होती? उदास, दुर्मुखलेली. त्या माणसांकडे पाहून कसं वाटायचं? फार उदास आणि दुर्मुखलेली, आणि त्या माणसांना काहीतरी त्रास आहे. त्रस्त म्हणजे त्रास असलेली अशी ती माणसं दिसत होती. त्या घरातली स्त्री नेहमी दागिने घालून बसे, परंतु पाणी आणि जमीन मुबलक असतानाही त्यांनी हिरवा आनंद पसरवण्याचा प्रयत्न कधीही केला नाही. तर त्या शेजारच्या इमारतीतली जी स्त्री होती ती काय करायची? नेहमी दागिने, ठीक आहे, जे अलंकार असतात ते घालून नेहमी ती बसत असते. परंतु आपल्या हापशाला एवढं पाणी आहे, एवढं जमीन मुबलक आहे, एवढं असतानाही त्यांनी तिथं कधीही कुठलं छोटस झाडही लावायचा प्रयत्न केला नाही. हिरवा आनंद पसरवण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणजे काय? एकही छोटस झाड लावलं नाही, किंवा काही बगीचा तयार केला नाही, किंवा फुलांची झाडं लावली नाहीत. त्यामुळं ते अंगण, ते परसदार कसं एकदम भकास वाटत होतं, उदास वाटत होतं. हिरवा आनंद पसरवण्याचा प्रयत्न म्हणजे हिरवा आनंद. हिरवा आनंद म्हणजे एकही झाड, हिरवीगार झाड लावणे. हिरवा आनंद पसरवणे म्हणजे हिरवळ पसरवणे, किंवा हिरवी झाड तिथं लावणे, ठीक आहे. तर त्यांनी असा कधीही प्रयत्न केला नव्हता. हिरवा आनंद पसरवण्याचा कधीही प्रयत्न केला नव्हता. मला वाटतं झाड लावणं हे ते जगवणं, त्याद्वारे दूरवर आनंदाचे आणि आश्वासनाचे संगीतमय संदेश पसरवणं आणि सर्व सजीवांचे आशीर्वाद घेणं ही एक प्रवृत्तीच असावी लागते. तर लेखकाला काय वाटतं की हिरवा आनंद पसरवणे म्हणजे झाड लावणं. मला काय वाटतं, म्हणजे लेखक काय म्हणतात की मला वाटतं की झाड लावणं, त्याला जगवणं. झाड लावून नुसतं उपयोग नाही, तर त्याला जगवणंही तेवढंच महत्वाचं आहे. आणि ते जर जगवलं तर काही दिवसांनी ते झाड मोठं होतं, आणि ते मोठं झाल्यानंतर काय होतं, त्यामुळे आजूबाजूला दूरवर काय होतं, आनंद आणि आश्वासनाचं संगीतमय संदेश पसरवणं. म्हणजे आनंद पसरवणं आणि आश्वासनाचा संगीतमय संदेश. आता हे कधी शक्य आहे आश्वासनाचा संगीतमय संदेश पसरवणं? ज्यावेळेस त्या आपण लावलेल्या झाडावरती काही छोटे छोटे पक्षी येऊन बसतील, ते चिवचिवाट करतील, कलकलाट करतील, त्यावेळेसच आजूबाजूला काय होईल, संगीतमय संदेश पसरेल. आणि सर्व सजीवांचे आशीर्वाद घेणं, म्हणजे जे काही सजीव त्या झाडावरती येऊन बसतील ते सजीव काय देतील, आशीर्वाद देतील, जे कोणी हे झाड लावलेलं आहे. तर हे सगळं करून घेणं, आशीर्वाद घेणं त्या सजीवांचं, ही एक प्रवृत्तीच असावी लागते. म्हणजे असे गुण आपल्यात असावे लागतात. ते उगाच कुणाकडूनही घडत नाही, तर ते आपल्याला मनापासून असं वाटायला पाहिजे की आपण ते झाड लावावं, त्याला जगवावं आणि त्याला मोठं करावं. आणि मग काही दिवसांनी त्या झाडाचा आश्रय घ्यायला खूप सजीव तिथं येतील, काही लोक येतील, त्यांना त्या झाडाचा आपण आनंद द्यावा, ठीक आहे. असं ही आपली स्वतःची प्रवृत्ती पाहिजे. ते असंच होणार नाही. जो माणूस एखादं झाड जगवतो तो निसर्गात एक हिरवा चमत्कार रुजवत असतो. हे लिंबाचं झाडच बघा ना, ज्या कुण्या बाईनं हे झाड लावलं होतं ती बाई इथून निघून गेली होती, परंतु जाताना एक अद्भुत नाट्य ती आपल्या मागे ठेवून गेली. तर लेखकाला काय वाटतं, जो माणूस एखादं झाड जगवतो, झाड लावून त्याला जगवतो, तर तो निसर्गात एक हिरवा चमत्कार रुजवत असतो. हिरवा चमत्कार म्हणजे ते झाड काही दिवसांनी मोठं होणार, आणि त्यानंतर मोठं झाल्यानंतर काय होईल, तो तिथे एक जसं काही हिरवा
चमत्कार होणार, कारण ते झाड मोठं झाल्यावर हिरवळ पसरणार, हिरवं होणार, बहरणार ते झाड. त्यामुळं तो एक हिरवा चमत्कारच काय येईल, उदयास येईल. आणि त्यामुळं तो जो कोणी असं एखादं झाड लावतो आणि जगवतो, तो काय करत असतो, तो या निसर्गात एक हिरवा चमत्कार रुजवत असतो. आता लेखक म्हणतात, हे लिंबाचं झाडच बघा ना. ज्या कोणी बाईनं, म्हणजे वरती अगोदरच लेखकाने उल्लेख केला आहे की ती एक दाक्षिणात्य स्त्री होती. तर ज्या बाईनं ते झाड लावलं होतं, ती बाई तर इथून कधी निघून गेली होती, ती दुसऱ्या गावी किंवा दुसऱ्या राज्यात, परराज्यात निघून गेली होती. परंतु परंतु जाताना एक अद्भुत नाट्य ती आपल्या मागे ठेवून गेली होती. तर हे झाड म्हणजे एक खूप मोठं अद्भुत नाट्य हे त्या सगळ्यांसाठी होतं, ते ठेवून गेली होती. तर मुलांनो, आपण काय करू आता, हेच परत दुसऱ्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हे कंटिन्यू करू. इथे आपण लेसन हा पाठ थांबवणार आहोत. कुणाला काही प्रश्न असतील